जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे हे वारंवार पत्रकारांना टार्गेट करतायत. पत्रकारांनी काय त्यांचं घोडं मारलंय अजूनही माहित नाही. त्यांनी स्पष्ट होऊन सांगा कोणत्या बातमीमुळे त्यांना त्रास झाला. आता अतुल बेनके यांनी सांगितलं का मी डुडी यांशी बोललो आणि डुडी यांनी अतुल बेनकेंना असं सांगितलं का आपण ती सुनावणी रद्द करतोय किंवा करूया. तीच बातमी जर एखाद्या पत्रकाराने केली असेल तर त्यांना अडचण व्हायचं कारण काय. आणि यांच्यात एवढीच हिंमत असेल तर यांनी ती सुनावणी रद्द करून दाखवायला पाहिजे होती. असं न करता तिथं आदिवासी बांधवांच्या पुढे एक सांगायचं आणि ते म्हणतात मला प्रकल्पच माहित नाही. मग आमदारकीचा उपयोग काय आपला. तिकडे एक बोलायचं, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये एक बोलायचं आणि एखाद्या समजा पत्रकाराने एक बातमी केली, त्यांना राग काय आहे का त्या अतुल बेनकेंनी त्यांच्यावर काहीतरी पैशांचा आरोप केला. आता ते त्यांना ते माध्यमांसमोर काय मांडता येत नाही कारण की त्यांचं म्हणणे का सगळे माध्यम बोगस आहे, धंदेखोर आहेत. मग यांच्याकडून मग हे यांना जर माध्यम समजा दाखवत नसतील तर मग काहीतरी एखाद्या पत्रकाराची काहीतरी चुकी काय नसलेली दाखवायची, काढायची आणि तीच उपस्थित करायची. आणि झाले असं का हळूहळू त्यांना इतकं त्या सत्तेचे हे झालेलं आहे. आमदार झाल्यापासून ते वेगळेच आयुर्भावात वागतात. आमदार नसल्याच्या नंतर जमिनी वाचतात आणि आमदार खुर्ची भेटल्याच्या नंतर असं काय होतं त्यांना का ते डायरेक्ट ढगामध्येच जातात. आता खरं तर हे सगळं जे झालंय वाणी साहेबांना जरी टार्गेट करतायत ते समजा बोलतायत, परंतु त्यांचे शब्द पहा ते इतर सर्व पत्रकारांना देखील अपमानित वारंवार करत आलेले आहेत. तर त्यांचे कार्यकर्ते एखाद्या पत्रकाराला असताना तुमच्याबद्दल नाही आमक्याबद्दल बोललाय असं वेगवेगळ्याच गैरसमज निर्माण करून देत आहेत. परंतु शरद सोनवणे यांना विनंती आहे का त्यांनी आमदार त्यांना जनतेने कशासाठी निवडून दिलेलं आहे ते काम करावा. ती कामं करायची सोडून जर एखाद्या पत्रकारांना समजा बातमी करत असेल, समजा एखादा पत्रकार चुकला तर समाज बघतोय, समाज त्याला नाव ठेवील किंवा समाज बघेल. तुम्ही जर म्हणता का मी 15 ऑगस्टच्या नंतर तुमचं बोर्ड बघतो, माझ्या आमके गुन्हे आहेत, आमकी कलम आहे, ते करून दाखवा. 2 दिवसांमध्ये ते चॅनल बंद करणार होते, तो विषय तर लांबचा राहिलाय. नुसतं घोषणा करायचा आणि मला विचारायचं म्हणजे ही कोणती हुकुमशाही आहे. कोणतीही बातमी करायची जर समजा रस्त्यावर खड्डा पडलाय तर यांचं अपेक्षा काय तर मला विचारायचं मग बातमी करायची, असं चालणार नाही. तर वाणी साहेबांना जे काही घडले त्याच्याबाबत आम्ही सगळे पत्रकार वाणी साहेबांच्या सोबत आहोत आणि शरद सोनवणे यांना देखील इशारा असा राहील तर त्यांनी त्यांचं तोंड सांभाळून बोलावं कारण की कुणी ऐकून घ्यायला मोकळा नाही, कुणी तुमच्या खाली कांडा नाहीये. त्यामुळं उद्या समजा तुम्ही बोलले तर चोख प्रत्युत्तर त्याच सभेमध्ये दिलं जाईल. जे होईल ते होईल. पत्रकार म्हणून आम्ही एक लिमिट पाळतो, याचा अर्थ नाही तुम्ही काही बी आरोप करणार आमच्यावर, तुम्ही आमदार झाले म्हणून तुम्ही काही तालुक्याचे बाप होत नाही. त्यामुळं आमची विनंती आहे आमदार साहेबांना, आम्ही साहेब म्हणतोय उद्या तुम्ही आता वारंवार आमची इज्जत काढताय. एक लिमिट असतं, एक लिमिट जर वाया गेल्याच्या नंतर आम्ही देखील बघणार नाही का तुम्ही जुन्नर तालुक्याचे आमदार आहे म्हणून. तर सर्व पत्रकारांचा म्हणजे मी तर बोललोय आणि सर्व पत्रकार जमले त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद.